हरिओम. आत्मपूजा उपनिषद, योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 6. स्नान. सदा दीप्ती अपार अमृतवृत्ती स्नानम. अंतःकरणातील परमदिव्य योग ऊर्जेद्वारे अनंताची परमयात्रा वृत्ती म्हणजे स्नान. सूत्रार्थ. आपल्याला या सूत्रातील शब्दांच्या आधाराने या सूत्राचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. त्यासाठी प्रथम या विश्वाची मांडणी कशी आहे ते जाणून घेऊया. सदा, सतत, अव्याहत, नेहमी प्रदीप्त असणारा, प्रज्वलित असणारा, तेवत असणारा असा या ब्रह्मांडात, या विश्वात, या जगतात एकमेवाद्वितीय जो आहे तो म्हणजे पुरुषोत्तम परमात्मा, आत्मा, अंशात्मा. तो सदा प्रदीप्त असल्यामुळे तो अमृत आहे, सदा असणारा आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे. तो सदा प्रदीप्त असला तरीही तो भौतिकासाठी अगोचर, अदृश्य, अव्यक्त, अरूप, अनाकलनीय, निराकार, सूक्ष्माती सूक्ष्म, सर्वस्वाच्या अतीत आहे. तथापि अभौतिकासाठी, अध्यात्मासाठी, साक्षात्कारींसाठी तो सदा दृश्य, व्यक्त, आकलनीय, अनुभूती प्राप्त, सर्वत्र जाणवत असलेला आहे. तो सदा सर्वत्र आहे. ब्रह्मांडात, विश्वात, अंतराळात, जगतात असे एकही ठिकाण नाही, असा एकही थेंब नाही, असा एकही बिंदू नाही, असा एकही कण नाही की तो तेथे अस्तित्वात नाही, उपस्थित नाही. तरीही आपल्या आकलनासाठी त्याचे अस्तित्व 4 ठिकाणी ठळकपणे जाणवते. 1. जगतामध्ये अंशात्मक रूपाने प्रत्येक सजीवाच्या अंतःकरणात आणि प्रत्येक निर्जीवाच्या केंद्रबिंदूत. 2. आत्मस्वरूपात ब्रह्मांडात, अंतराळात, अवकाशात, म्हणजेच ग्रह, गोल, तारे, धूमकेतू अशा विश्वांच्या मध्ये. 3. परमात्म स्वरूपात ग्रह, गोल, तारे, धूमकेतू अशा विश्वांच्या केंद्रबिंदूत. 4. या सर्वांहून आगळा वेगळा, निराळा, अद्भुत सर्वस्वाच्या केंद्रस्थानी, परम ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी योगधामी परम सर्वेश्वर, विश्वेश्वर, भगवंत श्री पुरुषोत्तम योगेश्वर. या पलीकडे आणखी काहीही नाही. हाच ब्रह्मांडाचा अंतिम थांबा आहे, हाच ब्रह्मांडाचा शेवट आहे. यामुळे तो स्वसिद्ध, स्वयंसिद्ध, अजन्मा, आदी अनादी, स्वयंभू आहे. अशा प्रकारची वर्गवारी आपल्या आकलनासाठी आपल्याला समजावे म्हणून करायची. वास्तवात एकमेवाद्वितीय परम ब्रह्माची परमशक्ती योगेश्वरच परमात्मा, आत्मा, अंशात्मा म्हणून विश्वात, अंतराळात, जगतात आहे. आपल्या सोयीसाठी चल अचल यामध्ये असलेल्याला आपण अंशात्मा असे म्हणतो, अंतराळात असलेल्याला आपण आत्मा असे म्हणतो, विश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्याला आपण परमात्मा असे म्हणतो आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी योगधामी असलेल्याला आपण पुरुषोत्तम योगेश्वर असे म्हणतो. ग्रह, गोल, तारे, धूमकेतू असे अनेक जगते आहेत. अशी अनेक जगते मिळून विश्व आहे. अशी अनेक विश्वे मिळून ब्रह्मांड आहे. प्रत्येक ग्रह, गोल, तारे यात आकाश, तारांगण आहे. ग्रह, गोल, तारे मिळून विश्वात महत आकाश, अवकाश, अंतराळ आहे. अनेक विश्वांमधून चिदाकाश, परमावकाश, परमांतराळ आहे. जगतात सूर्य आहे, विश्वात महासूर्य आहेत, ब्रह्मांडात महासूर्य आहेत. या सर्वांना अस्तित्वासाठी योगेश्वराकडून योगशक्ती, योग ऊर्जा, चैतन्य मिळते. महासूर्यांना जी शक्ती मिळते त्याला परम योग ऊर्जा असे म्हणतात. महासूर्यांकडून महासूर्यांना जी शक्ती मिळते त्याला परम योग ऊर्जा असे म्हणतात. महासूर्यांकडून सूर्यांना जी शक्ती मिळते त्याला योग ऊर्जा असे म्हणतात. महासूर्य, सूर्य आपापल्या मंडलांना योग ऊर्जा पुरवत असतात. त्या ठिकाणी अनाहत नाद ब्रह्मामधून परमदिव्य ओंकार ध्वनीद्वारे तेथे योग ऊर्जा अव्याहत प्रज्वलित होत राहील अशी स्वयंभू व्यवस्था योगेश्वरांनी कायमस्वरूपी केलेली आहे. या योगेश्वरांमधून परमात्म्यामध्ये, परमात्म्यामधून आत्म्यामध्ये, आत्म्यामधून अंशात्म्यामध्ये अनाहत नाद स्वयंभूपणे सतत झणकारत असतो. दिव्य ऊर्जा प्रज्वलित होत असते. अशा प्रकारे योगेश्वरांमधून या ब्रह्मांडाचा स्वयंभू कारभार अव्याहत सुरू आहे. जेथे वीज निर्माण होते तेथून ती शहरात मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आणली जाते.
तेथून ती गावात छोट्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आणली जाते, तेथून ती गल्लीतील फीडर बॉक्समध्ये आणली जाते, तेथून ती घरात पुरवली जाते. हे आपण अजाणतेपणे का होईना परंतु योगेश्वरांकडून शिकलो आहोत. योगेश्वरांकडून परम योग ऊर्जा महासूर्यांना मिळते. महासूर्यांकडून परम योग ऊर्जा महासूर्यांना मिळते. महासूर्यांकडून योग ऊर्जा सूर्यांना मिळते. सूर्यांकडून योग ऊर्जा त्यांच्या ग्रहमंडलांना मिळते. ग्रहमंडलांवर या योग ऊर्जेद्वारे चराचर सृष्टी अस्तित्वात राहते. अशा प्रकारे योगेश्वरांकडून परमात्म्याला अंशात्म्याला योग ऊर्जा पुरवली जाते. योग याचा अर्थ दोन गोष्टींचे मिलन होणे, दोन गोष्टी जुळून येणे. आपण योगासन असे म्हणतो. त्याचा अर्थ आपल्या देहातील दोन अवयव एकमेकांशी जुळून येतात आणि त्यामुळे आपल्या देहाचा जो आकार तयार होतो ते योगासन असते. त्या निरनिराळ्या आकाराप्रमाणे योगासनांना अनेक नावे दिलेली आहेत. या उदाहरणावरून आपण समजून घ्यायचे आहे की योगेश्वरांमधून अनाहत नाद ब्रह्माद्वारे दिव्य ओंकाराद्वारे प्राप्त होत असलेल्या महादिव्य योग ऊर्जेमुळे सूर्यांचा त्यांच्या ग्रहमंडलाजवळ योग जुळून येतो. याच्या उलट क्रमाने अंशात्म्याचा आत्म्याजवळ, आत्म्याचा परमात्म्याजवळ, परमात्म्याचा योगेश्वरांजवळ योग जुळून येतो. ही सर्व माहिती मला जशी भावली तशी त्याची मांडणी करून येथे दिली आहे. यापेक्षा निराळ्या प्रकारे याची मांडणी कोणी केली तर ती मांडणीही यथायोग्य संपन्न आहे, यात काहीही शंका नाही. हे सर्व माहिती जिज्ञासा कुतूहल म्हणून सांगितले आहे. याचा हे सूत्र समजण्यासाठी उपयोग होणार आहे, परंतु याचा अगदी थोडक्यात पूजा प्रसाद असा आहे. अध्यात्म, साधना, उपासना, सत्संग इत्यादी मार्गामुळे आपला अंतःकरणामधून अंशात्म्याशी योग जुळून येतो. अंशात्म्यामुळे आपला सूर्यमार्गाने आत्म्याशी योग जुळून येतो. आत्म्यामुळे आपला महासूर्यमार्गाने परमात्म्याशी योग जुळून येतो आणि आपल्याला साक्षात्कार होतो की आपण स्वतः परमात्म्याचा अंश आहोत. आपण अंशात्मा, आत्मा, परमात्मा आहोत. या योगे आपल्याला त्या दिव्य प्रकाशाचे दर्शन होते. ती दिव्य झलक दर्शन देते. आपण कृतार्थ होतो. त्या योगे आपले संचित भस्म होते, पवित्र होते आणि अवकाशात विलीन होते. आता सर्व उपभोग संपलेले असतात. आपण भौतिकाच्या अतीत जीवन जगत असतो. येथे सायुज्य मुक्तावस्था प्राप्त होते. येथे आपल्याला फार जपून, फार काळजी घेत जीवन जगावे लागते. कारण आपण कुटुंबात, संसारात, समाजात वावर करत असतो. आजूबाजूला लोक प्रलोभने आकर्षित करत असतात. यामधून सायुज्य मुक्त म्हणून जीवन जगणे हे कौशल्य आहे. आपली साधना उपासना सुरूच असते. देहपतन झाले तरी अंतराळात आपण राहून त्या आपल्या मर्जीने आपल्याला पाहिजे तेव्हा सायुज्यमुक्त म्हणून पुनर्जन्म घेतो. असे जन्मामागून जन्म होत असतात. यथाकाळी आपण योगधामी परम सूर्यमार्गे योगधामी योगेश्वराच्या द्वारी पोहोचतो. येथे आपण सायुज्य मुक्तावस्थेत ते द्वार उघडण्याची प्रतीक्षा करत सायुज्य मुक्तावस्थेत जीवन जगत असतो. हे आपल्या आत्मयात्रेचे मावंदे असते. ते द्वार त्याच्या मर्जीने उघडायचे असते. त्याची वाट पाहणे इतकेच आपण करू शकतो. आपल्या महद्भाग्याने एक एक क्षणी ते द्वार उघडते. आपण विश्वजननीच्या भगवंत श्रींच्या योगेश्वरांच्या चरणी लीन होतो. आत्मपूजेचे सार्थक होते. आत्मपूजा संपन्न होते. आता आपण आपल्या मर्जीने किंवा त्याच्या इच्छेने मुक्तावस्थेत जन्म घेत भगवंत श्रींचे योग कार्य करत असतो. आता सूत्रातील शब्दांद्वारे सूत्राचा अर्थ पाहूया. सदा दीप्ती अपार अमृतवृत्ती स्नानम. अंतःकरणातील परमदिव्य योग ऊर्जेद्वारे अनंताची परमयात्रा वृत्ती म्हणजे स्नान. सदादीप्ती म्हणजे सतत प्रज्वलित असलेला आपल्यात एकमेव सदादीप्तीची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपल्या अंतःकरणातील अंशात्मा. परमात्मा, आत्मा, अंशात्मा म्हणजे ब्रह्मांडामध्ये स्वनिर्मित विश्वरचनेच्या व्यवस्थेसाठी झालेला योगेश्वरांचाच विस्तार आहे. परमात्म्यामुळे असंख्य विश्वे सांभाळली जातात. आत्म्यामुळे विश्वातील अनेक जगते सांभाळली जातात. अंशात्म्यामुळे अनेक जगतातील सजीव निर्जीव वस्तू जगत सांभाळले जाते. परमात्मा, आत्मा, अंशात्मा
यांच्या या अशा भिन्न कार्यामुळे आपल्या सोयीसाठी आणि आपल्या समजुतीसाठी त्यांना आपण दिलेली ही नावे आहेत. वास्तवात परमात्मा, आत्मा, अंशात्मा योगेश्वरांपासून अलग नाहीत. तो त्यांचाच एक विस्तारित अविभाज्य भाग आहे. यास्तव योगेश्वरांचे त्यांच्या स्वरूपाशी सतत क्षणोक्षणी स्वयंचलित स्वयंभू संधान सुरूच असते. जेव्हा आपल्या अंतःकरणात संधान साधले जाते तेव्हा तेथे क्षणोक्षणी हालचाल होत असते. त्यामुळे तेथे स्पंदन होत असते आणि त्या योगे त्या स्पंदनातून तेथे स्वयं परमदिव्य ओंकारनाद उमटत असतो, निनादत असतो, झणकारत असतो. म्हणून त्याला अनाहत नाद असे म्हणतात. अनाहत नाद स्वयंभू आहे. त्यावर आपले नियंत्रण नाही. आपल्या मर्जीने तो सुरू होत नाही आणि बंदही होत नाही. ती त्याची मर्जी असते. अंतःकरणात ओंकारनाद देहधारणेपासून देह मृत होईपर्यंत क्षणोक्षणी होत राहतो. या ओंकारनाद ब्रह्मामधून क्षणोक्षणी योग ऊर्जा प्रज्वलित होते. त्या योगे जीवात्म्याला सत्प्रेरणा, आत्मप्रेरणा मिळत असतात. हे देहात अंतरात्मा वास्तव्याला असल्याचे लक्षण असते. ही महादिव्य अशी परमयोग ऊर्जा असते. त्या योगे अंतःकरणात सदा महादिव्य परमप्रकाश उजळलेला असतो. या योगे आपल्या अंतःकरणात अंशात्मा सदा दीप्ती अवस्थेतच असतो. यास्तव या सूत्रात अंशात्म्याला सदा दीप्ती असे म्हटले आहे. या महादिव्य परमयोग ऊर्जेबद्दल आणि महादिव्य परमप्रकाशाबद्दल आपण स्वतंत्रपणे पुढे निरूपण करूया. त्याची खास अशी जी वैशिष्ट्ये, लक्षणे आहेत ती पाहूया. त्या योगे हे सूत्र खूप चांगले समजेल. येथे ऋषी सांगत आहेत की या सदा प्रदीप्त असलेल्या अंशात्म्याची अंतःकरणात उतरून आध्यात्मिक योग साधना उपासना करून यात्रा करावी. त्या अंशात्म्याची योगप्राप्ती करावी. ही यात्रा कशी करावी त्याचे आपण पुढे स्वतंत्रपणे निरूपण करूया. ही यात्रा कशाकरता करावी ते पुढील शब्दात सांगितले आहे. अपार. अपार म्हणजे जे आपण कधीही पार करू शकणार नाही असे. उदाहरणार्थ आपण रस्ता एका बाजूकडून ओलांडून दुसऱ्या बाजूला पार करून जातो, परंतु आपण भौतिकाच्या किनाऱ्यावरून भवसागर पार करून कधीही अध्यात्माच्या किनाऱ्यावर असलेल्या योगधामी जाऊ शकत नाही. आपण स्वतःची सावली पार करून जाऊ शकत नाही. आपण स्वतःला ओलांडू शकत नाही. आपण स्वतः आत्मांश असल्यामुळे आपण आत्म्याला पार करून जाऊ शकत नाही. आपण परमात्म्याला पार करू शकत नाही. तरीही योगेश्वरांच्या या यात्रेचे प्रस्थान ठेवायचे आहे. असे का ते अमृतवृत्तीमध्ये पुढे सांगितले आहे. अशी यात्रा अपार असलेल्या त्या अनंताला प्राप्त करण्यासाठी करायची आहे. कधीही पार न होणाऱ्या अपाराची यात्रा करायची आहे. योगधामी यात्रा करून आपण सायुज्यमुक्त व्हावे. त्या जगत जननीला भेटावे आणि 84 लक्ष योनींच्या आणि त्यामधील अनेक जन्मांच्या प्रदीर्घ यात्रेची मानवी देही सांगता करावी. तीच आपल्या मानवी जीवनाची इतिश्री आहे. विश्वनिर्मिती झाल्यावर योगेश्वर येथे परमात्मा, आत्मा, अंशात्मा अशा रूपाने या विश्वाची लीला अनुभवण्यासाठी भिन्न अशा 84 लक्ष योनींद्वारे वास्तव्याला आले आहेत. त्याची मानवी देही पूर्तता करायची आहे. भौतिक भोगापवर्गतेमुळे मध्येच अडकलेली यात्रा मोकळी करून संपन्न करायची आहे. अशी ही पार न होणारी, अपार असलेली, न संपणारी आणि कधीही संपन्न न होणारी यात्रा करत राहायची आहे. अमृतवृत्ती. अमृतवृत्ती ही फार सुरेख, मधुर अशी गोष्ट ऋषी आपल्याला सांगत आहेत. ते सांगतात की ते अमृत प्राप्त करण्याची वृत्ती झाली पाहिजे. सायुज्य मुक्त कशासाठी व्हायचे त्याचा खुलासा ते येथे करत आहेत. येथे योगधामी यात्रा कधीच संपन्न होत नाही. सदा ती यात्रा पूर्ण करण्याची वृत्ती म्हणजे सतत हुरहुर लागून राहते. त्या योगे मानव सायुज्य मुक्त होतो आणि सदा त्यातच जीवन जगण्याची वृत्ती निर्माण होऊन तो सदा तसाच या अवस्थेतच जीवन जगतो. यालाच मुक्तीसाठी योगधामी त्या दिव्यद्वारी पोहोचणे असे म्हणतात. म्हणजे आता येथून पुढे मानव सदा सात्विक योगिक वर्तन करतो. अध्यात्माला अपेक्षित असे जीवन जगतो. येथील भौतिक वस्तू जगताचा देहधर्मापुरताच सदुपयोग करतो. या योगे प्रत्येक जीवाला जीवित राहण्यापुरते पर्याप्त जे आहे ते कर्मयोगाने सहजच मिळते. त्यामुळे दोन जीवांमधील संघर्ष, कलह, झगडा, भांडणे बंद होतात.
भोगापवर्गतेच्या मागे न भरकटल्यामुळे प्रत्येक जीव नेमका कर्मयोग करतो, तो नसत्या उचापती करत नाही। यामुळे त्याला कर्मयोग करून भरपूर वेळ मिळतो, त्यावेळी तो या सृष्टीची लीला अनुभवतो। आता येथे भोग नसल्यामुळे सृष्टी लीला साक्षी राहून केवळ अनुभवली जाते। उदाहरणार्थ झाडावरील फुलाचे तो निरीक्षण करतो, तो त्याची रंगसंगती, त्याचा गंध, त्याचे नयन मनोहर रूप इत्यादीचा केवळ साक्षी राहून आनंद घेतो। तो ते फूल कोणत्याही कारणास्तव तोडत नाही। नैसर्गिक अवस्थेत तो आणि ते फूल दोघेही आपापले जीवन कैवल्यानंदात जगतात। अशा प्रकारे प्रत्येक मानव जर वर्तन करू लागला तर येथे नंदनवन होईल, येथे प्रत्येक जण महाआनंदात असेल, विश्वामधून सुखदुःख पुसले जाईल, वसुंधरेला कैवल्य प्राप्त होईल, विश्व निर्माणाचा योगेश्वर आस्वाद अनुभव घेऊ शकतील, विश्व निर्माणामधून केवळ आनंद निर्माण होईल, विश्वनिर्मिती सार्थ होईल। यास्तव ऋषी सांगतात की सदा दीप्तीची यात्रा करून अनंताच्या यात्रेची वृत्ती धारण करावी, सदा अनंताच्या यात्रेत गर्क असावे, सदा ती यात्रा करत असावे, सदा त्या यात्रेचे प्रस्थान ठेवावे। ती यात्रा कधीही पूर्ण होणार नाही, कारण ती अनंताची यात्रा आहे। त्याचा अर्थच ही यात्रा ही जन्मोजन्मी अनंत काळ सुरूच असणार आहे। तरीही क्षणोक्षणी सतत महाउत्साहात दररोज नव्या दमाने जणू काही आज प्रथमच त्या यात्रेला प्रस्थान ठेवत आहे अशी तयारी करावी आणि सदा यात्रेला निघत असावी। यासाठी सदा दीप्ती अंशात्मा अंतःकरणात वास्तव्य करतो। यात्रेला निघण्याची वृत्तीच निर्माण व्हावी। कोणतीही गोष्ट करत असण्यातच खरी मौज असते, त्यातच आनंद असतो। ती गोष्ट पूर्ण झाली की त्यातील मौजही पूर्ण होते। यास्तव सतत यात्रेला प्रस्थान ठेवण्याची वृत्ती धारण करावी, ही वृत्ती जोपासावी, दररोज अनंताच्या यात्रेला प्रस्थान ठेवत असावे। तीच सायुज्य मुक्तता आहे, तीच मुक्तता आहे, त्यातच सदानंद, नित्यानंद, महाआनंद आहे, तेथेच कैवल्य आहे, तेथेच योगधाम आहे, तेथेच योगेश्वरांचे वास्तव्य आहे। या योगे आपल्याला सतत योगेश्वरांचा सहवास लाभतो। आपल्या प्रत्येक कृतीचे वेळी ते तेथे उपस्थित असतात। हीच ती भजन, कीर्तन, नर्तन, प्रवचन सुरू असताना सभागृहात योगेश्वरांची उपस्थिती असते। स्नानम ऋषी म्हणतात, असे झाले की आपले स्नान होते, आपण स्नान करतो म्हणजे आपण आपला देह स्वच्छ करतो, शुद्ध करतो, पवित्र करतो आणि असे शुचिर्भूत होऊन आपण देवपूजा करतो। त्याच शुद्ध पवित्र वातावरणात आपण दिवसभर वर्तन करतो, त्याच भारावलेल्या अवस्थेत आपण कर्मयोग करतो। या योगे आपल्या हातून सदा आत्मप्रेरणेनेच आचरण होते, आपली वृत्ती सात्विक होते, आपण संचितापासून मुक्त होतो। या परमदिव्य ऊर्जा प्रकाश स्नानाने सदा दीप्तीचा अंतःकरणात अपार अशा अमृत वृत्तीशी योग प्राप्त झाला की त्या दिव्य परम प्रकाश ऊर्जेत आपले स्नान होते। पाण्याऐवजी दिव्य परम ऊर्जेने प्रकाशित झालेल्या अवस्थेत स्नान करणे ही महारोमांचकारी, अतिमधुर, अवीट गोड गोष्ट आहे। जेव्हा आपण पाण्याने स्नान करतो तेव्हा आपला देह बाह्य भागी स्वच्छ, शुद्ध, पवित्र होतो, परंतु जेव्हा आपण परमयोग ऊर्जेच्या दिव्य प्रकाशाने स्नान करतो तेव्हा आपला देह आतून स्वच्छ, शुद्ध, पवित्र होतो। त्या योगे आपले संचित भस्म होते, आपल्यामधून भोगापवर्गता नष्ट होते, आपण अंतःकरणातून उत्साहित होतो। आता अंतःकरणातून दिव्य प्रेरणा स्त्रवू लागतात, त्या निश्चितच आत्मप्रेरणेने उत्सर्जित होत असतात। त्या योगे आपले आचरण आत्मप्रेरणेने होऊ लागते, ते सदा परमसात्विक होते। त्या योगे यथाकाळी आपण सायुज्य मुक्त होतो। मग यथाकाळी त्याच्या इच्छेने, त्याच्या कृपेने, त्याच्याकडूनच आपण जेथे असू तेथेच आपण त्याच्यात विलीन होतो। एक प्रदीर्घ विश्वयात्रा सुफल संपन्न होते। हरिओम।